वृक्ष सेवा करताय मेरा मना. बस ओढत आता तुझी चपाती गेली सगळंच गेलं. म्हणतो की मी जिमला जातो तरी माझी ढेरी दिसत आहे. हसो बेटा, क्या हो गया बेटा. बघ बर्फ टाकलं तुझ्या टी शर्ट मध्ये. आणि आमच्या सासरी बाजूची भाकरी खातात. अधिक मास सुरू झाल्यापासून आम्ही एक दिवा चौकटीच्या बाहेर ठेवत असतो. छान हापूस आंबा आहे चिपळूणचा. हरे कृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. सकाळचे 9 वाजलेले आहेत आणि आता मी स्वयंपाक करत आहे. आणि आज स्वयंपाकामध्ये मी करत आहे मोडाच्या मटकीची भाजी. माझ्या दादूच्या आवडीची भाजी करत आहे मी. मस्त कांदा टोमॅटो घालून सुकी भाजी करत आहे. आणि इथं मी मेथीची सुकी भाजी केलेली आहे आणि इथं पीठसुद्धा मळून ठेवलेलं आहे. तर अशी स्वयंपाकाची तयारी करत आहे सकाळच्या. आणि इथे फोंडजी देवपूजा करत आहेत. या इकडे माझा म्हणा आता खालच्या झाडांना पाणी घालणार आहे. येस, एम आय राइट. करो, वृक्ष सेवा करता है मेरा मना बहुत अच्छे से. ठीक है माचिस, आपकी पुकार मैं ही सुन सकती हूँ, है ना. चला आता मी आणि फोंडीचे जेवण करायला बसलेलो आहोत. चिरंजीव आवरत आहेत त्यांचं, इसलिए हम दोनों ही खा रहे हैं. अणम ब्रह्मा रसम विष्णु गुप्ता देव जनार्दनम एवं जय श्री कृष्ण भगवान. कैसी बनी है मटकी की सब्जी? मला काय माहिती खाल्ली ना तुम्ही, इसलिए मी पूछ रही. कशी बनली म्हणजे मला काय माहिती. तर चवीला कशी झाली? हे राम, आजकाल फोंडजी मला शब्दामध्ये पकडत आहेत, शब्दामध्ये. कावळे मामा पुन्हा एकदा आलेले आहेत. सकाळ सकाळी एकदा आलेले आणि आत्ता पुन्हा आलेले आहेत. चपाती खातो का आता? चपाती खायची का तुला? हे घे घे बाळादार सकरे ठेवते चपाती. हां हे घे चपाती खा. खा चपाती खा. हां खाले चपाती खा. खा कावळे मामा. हां तुला शेव का एवढी आवडते काही कळत नाही मला. सकाळी पण शेव खाल्लेली आणि आता पण शेवच खातोय. चपाती दुपारी खाईल कदाचित. हे बघा आता शेव पाण्यात डुबून खात आहे. क्या ही इसका तरीका है खाने का. हे बघा खा खा आरामात खा. आता तुला काय खायचं ते खा. शेव खा, चपाती खा, ॲज युअर विश. आता काय आवडतोय बाबा? काय झालं तुला कावळ्या मामा? काय झालं? आता किती कावळे येतात मला काही माहित नाही. मगाचा कावळा वेगळा होता आणि आत्ताचा वेगळा आहे. काय झालं? काय ओरडतोय? बोल, काय झालं ओरडायला? ठेवली ना चपाती, खा 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 ना. काय झालं ओरडायला तुला? नुसता बघतो इकडं तिकडे. खा खा. आला आला. हे बघा त्याची सांडशील पाडशील प्लेट आली पडलं. अरे अरे रे राम राम राम, क्या हे करे. आता बस ओढत आता तुझी चपाती गेली सगळंच गेलं. क्या हे करे कमाल आहे. आता पाण्याची वाटी नको सांडू म्हणजे झालं ना तर पाणी पण खालीच. क्या हे बोले इनको भगवान. आता तुला कशात देऊ चपाती? कशात देऊ? थांब देते आता. थांब, बघू नको इकडे तिकडे. घे. अरे बापरे, हा कावळा वेगळा आहे बरं का बाळा, मगाचा नाहीये. याच्या ना माथ्यावरती बघा खूप सारे केस आहेत. घे घे आता घे घे खा. ठेवलं इथं. तुम्हाला प्लेटच नाही ठेवलं पाहिजे मला तर असं वाटतंय. ये घे खा. खावा आता. वा क्या ही बोले. पाण्यात डुबवून खातात कुठलाही पदार्थ. खा खा आरामात खा. आता मी प्लेट घेऊन येते खालून जाऊन. हे बघा खाली पडलेली प्लेट आणली. क्या हे करे. आता या प्लेटमध्ये चपाती ठेवू का नको म्हणा, तू सांग. ठेवूच नको काय.
ठेवूच नको, मग असंच ठेवू का चपाती त्यांना खायला? हा ठीक आहे. पाडतात ते कावळे, काय करतात स्वतःकडे वळून घ्यायला बघतात तर ते खाली पडतं प्लेटमध्ये. हे बघा, मी आता भांडी आणि किचन वाटा स्वच्छ करून घेतलेला आहे आणि आता दूध गरम करायला ठेवते. स्वादिष्ट पौष्टिक गीर गाईचं दूध. बाकी इकडे चिरंजीव मस्त आराम करत आहेत. अंजी, दादू पौडलेला आहे मोबाईल पाहत आणि माणा बसलेला आहे. अंजी, व्हॉट आर यू डुईंग बेबे? हां, तुला ना बिग रील स्क्रोलरचं अवॉर्ड द्यायला पाहिजे. नको झोपू बाळा. हां, काय झोपायचं आहे? मग पुन्हा ढेरी वाढते. मग म्हणतो की मी जिमला जातो तरी माझी ढेरी दिसत आहे. नहीं सोना है पुत्र सूर्यकांत, मत सोना बेटा, अच्छी बात नहीं है. हाँ, बड़ा झोपायचं नाही बाळा, प्लीज सुना कर बेटा, और ढेरी बढ़ जाएगी तेरी. फिर पप्पा चिल्लाते हैं जिमला जातो तरी पण ढेरी वाढते त्याची. हाँ, अच्छी बात नहीं है. नाटक करतो बाळा, खूप नाटकी. उठ जा, उठ, नाही तर मी गुदगुद्या करते तुला आता. हाँ, गुदगुद्या होत नाहीत का? मनाला गुदगुदी होत नाहीत, ये शक्य ही नाहीये. पैर को करती हूँ गुदगुदी. उठा. बेडशीट बदलायचंय बाळा इकडचं, किती दिवस झालं बदलच नाही. पंखा नाही चालू करणार मी, बेडशीट बदलायचंय. उठ, नाटकी पोरगा उठ. नाही, उठ मेरा सोना पुत्र. बेडशीट बदली हो, फिर सोना. नको, बेडशीट बदलून झोप. मी नाही म्हणत नाही, बेडशीट बदलून झोप. बरं, मी बदलते, चल मी बदलते, फिर सोना, ठीक आहे ना? हे बघा, बेडशीट बदलून झाल्यानंतर म्हणा मस्त आता पहुडलेला आहे, आराम करत आहे. दुपारचे 1:30 वाजलेले आहेत आता आणि माझी घरातील सगळी कामं संपलेली आहेत. बाकी मी आता ताक बनवत आहे या इलेक्ट्रिक चर्नरने. काही केला ताण भागतच नाहीये, म्हणून म्हणलं ताक करून तर प्यावं. तर या पातेल्यामध्ये थोडंसं दही आहे आणि 2 ग्लास पाणी आहे आणि थोडीशी खडी साखर पण घातलेली आहे या पातेल्यामध्ये, दह्यामध्ये. आता ब्लेंड करते इलेक्ट्रिक ब्लेंडरने. हे बघा, इलेक्ट्रिक रवी. हे बघा, ताक तयार झालेलं आहे. आता याच्यामध्ये थोडंसं काळं मीठ घालते पादेलून. ताक तयार झालेलं आहे पिण्यासाठी. तर दादूला विचारते अगोदर पितोय का. एकदम पातळ ताक तयार झालेलं आहे. दादूड्या, छाछ पिये का बेटा? हाँ जी, पी थोडासा. ठीक है. मनु भाई, सोया नहीं बेटा? छाछ पिएगा? छाछ नहीं. टेस्टी बनलेला आहे ताक सुद्धा. चला, आता मी हार्मोनियम वाजवण्याची प्रॅक्टिस करत आहे. नीट बस बाळा, नीट बस, मांडे घालून बस, अनंत सराव कर. जी, त्याला 2च कडवे येतात. हा. बस इतना ही आता है मना को, करियो प्रैक्टिस. सायंकाळचे 4 वाजलेले आहेत आता आणि आता बाहेरचं वातावरण पूर्ण बदलून गेलेलं आहे. खूप आभाळ आलेलं आहे आणि असं वाटतं की जोराचा पाऊस पडणार आहे. छान हवा सुटलेली आहे आणि आकाश काळसर झालेले आहे. असं वातावरण झालेलं आहे, पण बरं वाटत आहे. उष्णता थोडीशी कमी झालेली आहे. चला, 2-3 बिस्किटं खाते, दादूला पण देते. मनाने तर अर्धा पुडा संपलेला आहे बिस्किटाचा. दादूशा, लो, जिम जाम खा लो. हंसो, थोड़ा सा हंसो बेटा. क्या हो गया बेटा? आणि ह्या लबाड बच्चाने अर्धा बिस्किट पुडा संपवलेला आहे. चटोर है ये लड़का, चटोर कही का. हाँ, चटोर कही का.
हे बघा इथे 2 आंबे पण चिरलेले आहेत. दादूला देते, मनाला देते. मैना दादू खा लो आम. बच्चे फल नहीं खुद से खाते हैं, टिटबिट खाते, बिस्कुट फरसान ऐसा खाते हैं. एवढं सगळं नको मला. मग तुला जेवढं हवं आहे तेवढं खा. सगळं नको. म्हणा बाबू आंबा खा. हां दूध बिस्किट खाल्लंय ना तू, कसे आंबे खाशील बरं. आता मी फोंडेंजींसाठी सुद्धा 1 तासभर आंबे पाण्यामध्ये ठेवत आहे. आंबे खायच्या अगोदर 1 तासभर पाण्यामध्ये ठेवले ना थंड पाण्यामध्ये, त्याच्यातील उष्णता कमी होते. आम्ही तर अशाच प्रकारे आंबे खात असतो. आंबे खायच्या अगोदर 1 तासभर पाण्यामध्ये ठेवत असते थंड पाण्यामध्ये, किंवा आमरस करायच्या अगोदर सुद्धा मी 1 तासभर थंड पाण्यामध्ये आंबे ठेवत असते. त्याच्यामुळे काय होतं, आंब्यातली उष्णता कमी होते. आणि हे आंबे काल माझ्या बहिणीने आणलेले आहेत. काल माझी बहीण आलेली. छान हापूस आंबा आहे चिपळूणचा. आणि यावर्षी आंबे खूप खाल्लेले आहेत आम्ही. चलो भाई, आता मी मका स्वच्छ करते. चला, यावर्षी आम्ही खूप मक्याच्या भाकरी खाल्लेल्या आहेत. मी नाही, मला सोडून तिघांनी मक्याच्या भाकरी खूप खाल्लेल्या आहेत. आता हा शेवटचा खाना आहे मक्याच्या भाकरी करण्याचा, सॉरी मका दळून आणण्याचा. सायंकाळचे 6:30 वाजलेले आहेत आत्ता. आणि मी इथं आता संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करत आहे. पातेल्यामध्ये डाळ शिजायला ठेवलेली आहे. आणि दादू इथे सायंकाळची पूजा करत आहे. अधिक मास सुरू झाल्यापासून आम्ही 1 दिवा चौकटीच्या बाहेर ठेवत असतो. रंग टाकलं बिना कोणाला सोडले. बाकी मगाशी ओम सुद्धा आलेला आहे. अरे ओमच्या बघ बर्फ टाकलं तुझ्या टी शर्ट मध्ये. मना खूप खोडकर झालेला आहे आजकाल. मस्ती करताय बेटा मेरा. प्राणाय स्वाहा पानाय स्वाहा. रामरक्षां पठित्राद्यहं पापग्निं सर्वकामदां. चला, आमची सायंकाळची पूजा अर्चना झालेली आहे. बाकी मी इथं डाळीला पण तडका दिलेला आहे. आणि आज व्हिडिओमध्ये सुद्धा आपण इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.